काय? पैशाचं बी मनात देखील पेरता येतं? हे टायटल बघून तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला असाल तर निश्चितच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पैशाचं बी पेरायचं आहे असा त्याचा अर्थ दिसतोय. बरोबर आहे ना? हो मित्रांनो, बरेच लोकांना पैशाचं बी पेरायचं असतं त्यांच्या जीवनामध्ये, कारण पैसाच हा त्यांच्या समोर एक महत्त्वाचा विषय असतो, एक महत्त्वाची समस्या असते. आम्हाला हेच लक्षात आलं 13 वर्षांपूर्वी ज्यावेळेस आम्ही हा विचार केला की गेले 30 वर्ष मी लोकांना मार्गदर्शन करत आलेलो आहे. लोकांच्या जीवनामध्ये अधिक सहजता कशी निर्माण व्हावी यावर मार्गदर्शन करत आलेलो आहे. पण 13 वर्षांपूर्वी असा एक प्रश्न निर्माण झाला मनामध्ये की लोकांच्या जीवनामध्ये एक्झॅक्टली सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणत्या स्तरावरती येतो? आणि त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पैशाच्या स्तरावर. 85% लोकांनी आम्हाला हे सांगितलं की आमच्या अडचणी पैशांच्या स्तरावरती आहेत. मग हे ऐकल्यानंतर आम्ही पैशाच्या मानसशास्त्रावर काम करायला लागलो आणि तिथूनच जन्माला आली मनी उपासना ही संकल्पना. मित्रांनो, गेले 12 वर्ष मनी उपासना नावाची एक प्रदीर्घ कार्यशाळा आम्ही घेत आलेलो आहोत, ज्याचा लाभ जीवनामधल्या अनेक लोकांना होत आलेला आहे. मुळात तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच, अर्थात जे लोक मला ओळखतात त्यांना ठाऊक असेल की मी लोकांना गेले 30 वर्ष मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि मी कशावर मार्गदर्शन करत आलेलो आहे? मला काय नेमकं सांगायचं आहे? मित्रांनो, मला एकच सिद्धांत सांगायचा आहे, म्हणजे जो मला 20 वर्षांच्या संघर्षानंतर लक्षात आला, तो सिद्धांत मी लोकांना शिकवत आलेलो आहे. तो सिद्धांत काय आहे? तो सिद्धांत हा आहे की जीवन हा ऊर्जेचा प्रवाह आहे. लक्षात घ्या, समजून घ्या विषय. जीवन हा ऊर्जेचा प्रवाह आहे. म्हणजे आपल्यातून ऊर्जा कशी प्रवाहित होते याच्यावरती आपल्या जीवनाचा दर्जा अवलंबून आहे. हे मी सांगत नाही. जगातल्या सगळ्या हीलिंग मोडॅलिटीज ज्या आहेत, अगदी आयुर्वेदापासून, चायनीज मेडिसिनपासून, जॅपनीज मार्शल आर्ट्सपासून, होमिओपॅथीपासून, युनानी मेडिसिनपासून जे जे लोक जीवनामध्ये या विषयावर, जीवन या विषयावर अभ्यास करतात ना, त्यांचा एकच सिद्धांत आहे की जीवनामध्ये ज्याच्यातून ऊर्जा सुरळीत प्रवाहित होते त्याच्या जीवनाचा दर्जा वाढलेला असतो, आणि ज्याच्या जीवनामध्ये ती ऊर्जा खुंटलेली असते त्याच्या जीवनामध्ये त्याला नुसत्या आरोग्याच्या स्तरावरती नव्हे, अनेक जीवनाच्या स्तरावरती त्याला संघर्ष करावा लागतो. आणि गेले 30 वर्ष मी वेगवेगळ्या पद्धतीने जो खंडित झालेला ऊर्जेचा प्रवाह आहे ना, तो मोकळा करायचं तंत्र शिकवत आलेलो आहे. दॅट इज ऑल. आणि हे तंत्र शिकवल्यानंतर अनेकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र फरक घडलेला आहे. आता मनी उपासनामध्ये हाच सिद्धांत आम्ही वापरला आणि मनी उपासनाची रचना केली. आणि 12 वर्षांपूर्वी पैशाच्या बाबतीत जर तुमच्या जीवनामधला प्रवाह खंडित होत असेल, ऑब्स्ट्रक्ट होत असेल, ब्लॉक होत असेल, तर तुमच्या जीवनामध्ये पैशाशी रिलेटेड समस्या उद्भवणार. आणि ते काढायचं आम्ही एक तंत्र शिकवायला लागलो, एका कार्यशाळेतून शिकवायला लागलो, जी कार्यशाळा आम्ही
5 महिन्यांसाठी घेऊ लागलो. 15 दिवसातून एक सेशन, असे 5 महिने. 5 महिन्यांमध्ये आम्ही तुमच्यातली पैशाशी रिलेटेड जी आणि जिथं जिथं ऊर्जा खुंटलेली आहे त्याला प्रवाहित करायचा मार्ग द्यायला लागलो. त्याच्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये पैशाशी रिलेटेड बरेच प्रॉब्लेम सुटले. आता मनी उपासना ही संकल्पना काय आहे, कशावर आधारित आहे? अलीकडे बऱ्याच गोष्टींचा इतका बोलबाला होतो आहे. लोकांना असं वाटतं की मनी उपासना ही लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती अवलंबून असेल, किंवा क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनवरती असेल, किंवा त्यातल्या ज्या काही अनेक गोष्टी आहेत, विजन बोर्ड म्हणा, अफर्मेशन्स म्हणा, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणा, आणखीन ज्या अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत ज्या अनेक लोक आज जगामध्ये वापरत आहेत, त्याच्यावरती आधारलेली असेल असं अनेक लोकांना वाटतंय. पण मित्रांनो, इतकी प्राथमिक ही कार्यशाळा नाही आहे, ही जराशी सखोल आहे. आणि तुम्हाला जर हा सिद्धांत समजून घ्यायचा असेल तर मी इथून पुढं काय सांगतोय हे नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे मनी उपासना ही संकल्पना कशावर आधारलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. मुळात पहिली गोष्ट, मनी उपासना कशावर आधारलेली आहे, तर मनी उपासना पहिला सिद्धांत त्यातला आहे नर्वस सिस्टीम रेग्युलेशनवर. हे आता वाक्य जरासं जड वाटत असेल तुम्हाला, पण थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. आपली नर्वस सिस्टीम जी आहे ना, आपली बॉडी जी आहे ना, ही कायम जगत असताना सुरक्षिततेच्या पॅराडाईमवर जगत असते. म्हणजे सतत सर्वायवल, त्याला सर्वायवल हवं असतं. आणि जोपर्यंत सर्वायवलवरती आपली नर्वस सिस्टीम जगते आहे ना, तोपर्यंत ती सतत सतर्क आहे. कुठून काय धोका येईल काय, कुठून काय दगाबाजी होईल काय, मी हे कसं करायचं, मी ह्यातून वाट कशी काढायची, एक रक्षणात्मक पवित्रा घेऊन माणूस जगतो आहे. आणि त्यामुळे त्याची नर्वस सिस्टीम जी आहे ना, ही आकुंचन पावते आहे. आकुंचन पावलं, नर्वस सिस्टीमने जर आकुंचन पावलं तर त्याच्यामधून प्रवाहित होणारे जे काही प्रवाह आहेत ते खंडित होतात. आणि आपल्याला जे बघायचं आहे ते दिसतच नाही आहे, कारण आपण सुरक्षिततेच्या पॅराडाईमवरती नसतो, आपण बचावाच्या पवित्र्यामध्ये आयुष्य जगत असतो. त्यामुळे पहिली गोष्ट, आपला हा पवित्रा बदलणं गरजेचं असतं. हा पहिला सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत महत्वाचा हा आहे, ऐका, इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला काय वाटतं की पैशाचा प्रवाह जो आहे तो आपल्या ह्या सगळ्या नर्वस सिस्टीममध्ये कुठे खुंटतो? तुम्ही म्हणाल तो मनात खुंटतो. नुसता मनात खुंटत नाही, तो मनात खुंटत असता तर आपण काहीतरी करून तो मनातून बाहेर काढला असता. पण प्रॉब्लेम हाच आहे की तो नुसता मनात खुंटत नाही, तो आपल्या मेंदूचा जो सगळ्यात प्रिमिटिव्ह भाग आहे ना, ज्याला लिम्बिक सिस्टीम म्हणतात किंवा ज्याला ब्रेन स्टेम म्हणतात, त्या ब्रेन स्टेममध्ये तो अडकलेला आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून. म्हणजे आपण काहीतरी वरवरचं करायचा प्रयत्न करतो पैशाला आकर्षित करण्यासाठी. कोणीतरी डायऱ्या लिहितं आणि काहीतरी अनेक वरवरच्या गोष्टी करतं. नाही एवढं वरवरचं करून चालत, कारण त्यांना लक्षात येतं की अरे मी वर्षानुवर्ष हे करायला लागलोय आणि माझ्या जीवनामध्ये पैशानी A to B देखील तो गेलेला नाही आहे. असं का? कारण हे इतकं उथळ नाही आहे. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन एवढं उथळ नाही आहे, हे त्याच्यापेक्षा गहिरं आहे, डीपर आहे. मेन ब्रेन स्टेम मध्येच जर ब्लॉक अडकला असेल तर तुम्ही डायऱ्या लिहून आणि नुसतं ग्रॅटिट्यूड करून तिथला प्रोग्रॅम काढून टाकू शकत नाही. मनी उपासनामध्ये हे शिकणं अतिशय गरजेचं असतं, नाहीतर हे सगळा नुसताच गप्पांचा भाग होईल. आपल्याला तसं करायचं नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण EFT सारखे टूल्स वापरतो, त्याच्याशिवायही वेगळे वापरतो. कारण ह्या ज्या मेरिडियन किंवा ज्याला
स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी नावाची संकल्पना गेल्या 20-25 वर्षात आलेली आहे ना, ती खोल स्तरावरती जाऊन हे जे सगळे प्रोग्रॅम्स आहेत ना, जे निगेटिव्ह प्रोग्रॅम्स आहेत ते काढायचं काम करते. वी आर डुईंग दॅट. चौथी गोष्ट, आपण ह्या सगळ्या मनाची नाही, आपलं शरीर तयार पाहिजे ना. आपलं मन नुसतं तयार होऊन की नाही मी पैसे मिळवणार, मी जगातला फार मोठा श्रीमंत माणूस आहे आणि पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे, हे मनात नुसतं म्हणून चालणार नाही. त्याला आपली ही बॉडी देखील तयार पाहिजे, आपली नर्वस सिस्टीम ही तयार पाहिजे. कारण विरोध मनाला आपलं अंतर्मंतर करतच. ते म्हणतं की तू कुठला श्रीमंत माणूस, तुझ्याकडे कुठनं पैसे आकर्षित होणार. ते अंतर्मंतर आपल्याला प्रतिप्रश्न करतच, पण त्याच्यापेक्षा आपल्याला विरोध आपलं शरीर करतं. कारण मगाशी म्हटलं तसं ते बचावात्मक पवित्र्यात असतं, सर्वायवल स्टेटमध्ये असतं, ते सेफ्टी स्टेटमध्ये नसतंच कधी. सो चौथा भाग ह्यातला असा आहे की आपण एक असा प्रवाह निर्माण करतो की बॉडी माइंड कोहरन्समध्ये येते. लक्षात घ्या, हा फार महत्त्वाचा शब्द आहे, कोहरन्स. कोहरन्स म्हणजे सुसंगता, एक ऑर्डर बॉडीमध्ये की जिथं ती तयार आहे त्याच्यातले जे पोर्टल्स आहेत ते ओपन होत आहेत. आता नवीन नवीन संकल्पना स्वीकारायला बचावात्मक जोपर्यंत आहात तोपर्यंत नवीन संकल्पना येणारच नाही. तुम्ही जुन्या प्रोग्रॅम्सवरतीच वर्क करत राहणार, फंक्शन करत राहणार. हा पवित्रा बदलला पाहिजे. ही चौथी गोष्ट आहे. पाचवी गोष्ट आहे सायकोलॉजिकल रिव्हर्सल. म्हणजे काय ठाऊक आहे तुम्हाला? एके ठिकाणी आपल्याला असं वाटतं की नाही आपण फार श्रीमंत असलो पाहिजे आणि आपले जे संस्कार आहेत ना, आणि विशेषतः भारतामध्ये संस्कार असे आहेत की पैशाच्या मागे लागू नये. पैसा माणसाला भ्रष्ट करतो आणि पैसा माणसाला परमेश्वरापासून दूर नेतो. सो पैशाला एक आंतरिक सबकॉन्शियस विरोध आहे आणि म्हणून अनेक लोकांना पैसा हवा असतो पण येत नाही. का? कारण तो विरोध डॉमिनंटली त्याला ब्लॉक करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू मित्रांनो, या मनी उपासनामध्ये काय शिकतो आपण? मनी उपासनामध्ये आपण DNA रेग्युलेशन, मुळात DNA रेग्युलेशन असं म्हणणं योग्य नाही आहे, त्याला एपिजेनेटिक रेग्युलेशन असं म्हणावं लागतं. आता हा जरासा गंभीर आहे विषय. एपिजेनेटिक रेग्युलेशन म्हणजे काय? एपिजेनेटिक म्हणजे काय? एपिजेनेटिक म्हणजे आपले जे DNA आहेत, जनुका आहेत, ही जनुका त्यांच्या प्रोग्रॅमप्रमाणेच वागत असतात. पण गेल्या 20-25 वर्षांमध्ये एपिजेनेटिक्स नावाची एक नवीन संकल्पना निर्माण झाली. ती म्हणते की आपले जे जीन्स आहेत ते जीन्स आपण कसं बघतो जगाकडं तसं रिस्पॉन्ड करतात. म्हणजे मी जर मगाशी म्हटलं तसं सुरक्षित आणि रक्षणात्मक, बचावात्मक मानसिकतेतूनच बघायला लागलो तर माझा DNA पण तसाच प्रोग्रॅम होतो आणि मला तो बचावात्मकच ठेवतो. सो त्याला रिरेग्युलेट करायला पाहिजे. मला या बचावात्मक अवस्थेतून स्वास्थ्याच्या अवस्थेमध्ये, सेफ्टीच्या अवस्थेमध्ये जायला पाहिजे. आणि हे सखोल आहे. आणि म्हणून तर 15 दिवसातून एकदा असे 5 महिने लागतात हा सगळा प्रोसेस करायला. हे एक डीप इनर इंजिनिअरिंग आहे, वरवरचं नाही आहे काय. असं करा म्हणजे पैसा येईल, डाव्या हातानं देऊ नका उजव्या हातानं द्या म्हणजे पैसा येईल, दालचिनी उशीखाली ठेवा म्हणजे पैसा येईल, कुठला तरी आणखीन काहीतरी मसाल्याचा पदार्थ शिजवा म्हणजे पैसा येईल. इतकं उथळ नाही आहे मित्रांनो. हे फार सखोल आहे. आणि गेल्या 12 वर्षांमध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे की या संकल्पना लोकांच्यापर्यंत पोचवल्यानंतर विलक्षण बदल त्यांच्या जीवनामध्ये होतात. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सगळं शिकवल्यानंतर ज्या लोकांना आम्ही हे शिकवलं काय झालं जीवनामध्ये त्यांच्या, समजून घेऊया. बघा, मी मुद्दा म्हणून लिहून काढलेली आहे, मी लिस्ट लिहिलेली आहे काय काय झालं लोकांच्या जीवनामध्ये. अनेकांच्या जीवनातल्या पैशाच्या समस्या सुटल्या.
अनेकांचे अडकलेले पैसे मिळाले, अनेकांना नवीन संधी चालून आल्या, अनेकांना नोकरीत बढती मिळाली आणि अनेकांच्या व्यवसायामध्ये प्रगती झाली, अनेकांच्या पैशाशी संबंधित इच्छा पूर्ण झाल्या, अनेकांचं मनोबळ वाढलं. हे फार महत्त्वाचं आहे, कारण ते जोपर्यंत त्याच्यामध्ये हा जो शिफ्ट होत नाही, जोपर्यंत कोहरंट शिफ्ट होत नाही, तोपर्यंत हे सगळं नुसतं गप्पा आहेत, प्रॅक्टिकल नाही आहे. अनेकांच्या परिवारातील लोकांना पण लाभ झाला. ह्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतात मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही एका वेगळ्या कोहरंट फ्रिक्वेन्सीला येता ना, परिणाम फक्त तुमच्यावरती होत नाही, परिणाम तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर देखील होतो. आणि हे महर्षी महेश योगींनी 1974 साली न महर्षी इफेक्ट नावाच्या संकल्पनेतून जगासमोर मांडून दाखवलं की तुम्ही बदललात तर आजूबाजूच्या गोष्टी बदलायला लागतात. याला कोहरंट फ्रिक्वेन्सी किंवा एंट्रेनमेंट म्हणतात. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला स्वतःला असं वाटतं की माझ्या 20 वर्षाच्या संघर्ष काळानंतर ज्यावेळेस मी त्या संघर्षातून बाहेर पडलो आणि जीवनामधला पैसा, यश, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी माझ्या वाटेला यायला लागल्या. कशा यायला लागल्या मित्रांनो? हे सगळं क्लेन्झिंग मला कळलं, हा सगळा प्रोसेस मला कळला. आणि म्हणून हा सगळ्यांना कळावा, हा माझ्यापुरता नुसता राहू नये, म्हणून गेले 12 वर्ष मी लोकांसमोर हा सिद्धांत मांडत आलेलो आहे आणि अनेक लोकांना त्याचा लाभ होत आलेला आहे. आता पुढे काय तर 2026 मध्ये आपण फेब्रुवारीपासून ही कार्यशाळा मुंबई आणि पुण्यामध्ये सुरू करणार आहे, जिथं ऑफलाईन असते ती आणि ऑनलाईन देखील असते. त्या लोकांना जे परगावी आहेत किंवा परदेशात आहेत तिथून ते लोक ऑनलाईन करतात. ऑनलाईन म्हणजे आपण आपली कार्यशाळाच रेकॉर्ड करतो आणि त्यांना ते व्हिडिओज देतो. ती ऑनलाईन म्हणजे त्या वेळेला नसते. तर ह्याचं पहिलं जे विनामूल्य सेशन आहे ना, ते मुंबईमध्ये 16 जानेवारीला शुक्रवार 16 जानेवारीला दादरचं जे किंग जॉर्ज स्कूल आहे, शिवाजीराजे हायस्कूल दादर ईस्टला आहे, तिथं संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. आणि 18 जानेवारीला पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजचं जे इंजिनिअरिंग कॉलेजचा हॉल आहे शिवाजीनगरला, तिथं होणार आहे 6 वाजता. हे पहिलं सेशन आहे. याच्यासाठीही रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, कारण तिथं एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दिली जाणार आहे. काय दिली जाणार आहे हे मी आत्ता सांगणार नाही, पण तुमची फ्रिक्वेन्सी बदलणारी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला त्या फर्स्ट फ्री सेशन आहे. मनी उपासनाचं पहिलं सेशन जे आहे ना, ते विनामूल्य आहे, सगळ्यांसाठी आहे. कळावं लोकांना, ही काही साधी गोष्ट नाही आहे, हे कळलं पाहिजे म्हणून आहे. आणि तिथं ती गोष्ट मिळणार आहे, त्यामुळे त्याला रजिस्ट्रेशन असणार आहे. ते पुढच्या व्हिडिओजमध्ये तसे तपशील तुम्हाला सांगू. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा, 16 जानेवारी मुंबई आणि 18 जानेवारी पुणे. आता यामध्ये त्यावेळेला बुकिंग होणार, त्यावेळेला तुमचं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होणार आणि फेब्रुवारीपासून आपण ही कार्यशाळा सुरू करणार, जी साधारणपणे जूनपर्यंत चालेल. 15 दिवसातून एक सेशन घेतलं जाणार आहे. पैशाचं बी मनात पेरायचं असतं. ही संकल्पना नुसती एक टायटल वाचून कळणार नाही. ह्याच्यासाठी खोल स्तरावरती जाऊन मातीमध्ये असलेलं सगळं तण काढून त्याला कुळवून नांगरून घातीवरती आणून ते बी पेरावं लागतं, तरच ते झाड उगतं, नाहीतर ते झाड उगत नाही. अर्थात तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकण्याची किती तळमळ आहे आणि तुमच्या जीवनामध्ये हा बदल घडवण्याची किती गरज आहे, ह्याच्यावरती तुम्हाला तिथपर्यंत यायचं की नाही, हे समजून घ्यायचं की नाही, हे अवलंबून आहे. पण जर खरंच तुम्हाला गरज वाटत असेल की आपल्यामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे, नुसत्या बाहेरच्या गोष्टी करून कुठली तरी बाहेरची शक्ती माझ्या जीवनामध्ये पैसा निर्माण करेल ही भावना
न ठेवता आपल्यामध्येच काहीतरी आमूलाग्र बदल करून हे सगळे बदल होऊ शकतात, हे जर तुमच्यामध्ये जाणून घ्यायची तयारी असेल तर अवश्य या पहिल्या 2 विनामूल्य कार्यक्रमांना या, समजून घ्या. आणि जर तुम्हाला ही संकल्पना पटली तर तुम्ही यामध्ये सहभागी व्हा. ज्या लोकांना ह्याचे अनुभव आलेले आहेत त्यांचे पॉडकास्ट आम्ही येत्या काळामध्ये टाकणारच आहे, ते पण ऐका, म्हणजे तुम्हाला फर्स्ट हँड कळेल लोकांना नेमका कसा उपयोग झाला. इथपर्यंत तर तुम्ही आलेले आहात. इथून पुढे येण्याची तुमची जर खरीच वेळ आली असेल तर तुम्ही निश्चित तिथपर्यंत याल. तोपर्यंत नमस्कार.